आणि आता एक मोठी बातमी समोर येते। गहिनात गडाच्या महंतांच्या गाडीला अपघात झाल्याचं समजतंय। विठ्ठल महाराजांच्या गाडीला अपघात झालेला आहे। पाथर्डीच्या चिंचवडमध्ये विठ्ठल महाराज यांच्या गाडीला अपघात झालेला आहे। अतिशय मोठी ही बातमी आहे। गहिनीनाथ गडाच्या महंतांच्या गाडीला अपघात झालेला आहे। विठ्ठल महाराजांच्या गाडीला अपघात झाल्याचं समजतंय। पाथर्डीच्या चिंचवडमध्ये विठ्ठल महाराज यांच्या गाडीला अपघात झालेला आहे। गहिनीनाथ गडाच्या महंतांच्या गाडीला अपघात झाल्याचं समजतंय। एक मोठी घडामोड, विठ्ठल महाराज यांच्या देखील गाडीला अपघात झालेला आहे आणि पाथर्डीच्या चिंचवडमध्ये विठ्ठल महाराज यांच्या गाडीला अपघात झालेला आहे। दरम्यान अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। ही घटना नेमकी कशी घडली याबाबतचे तपशील अजून समोर आलेले नाहीत। मात्र विठ्ठल महाराज यांच्या गाडीला अपघात झालेला आहे। अधिकची माहिती आपल्याला विनोद जिरे देत आहेत। विनोद, विठ्ठल महाराज यांच्या गाडीला अपघात झालेला आहे, नेमकं काय घडलंय? नक्कीच जर पाहिलं तर बीडच्या गहिनीनाथ गडाचे महंत आहेत विठ्ठल महाराज शास्त्री हे आज कार्यक्रमानिमित्त जात होते। या दरम्यान त्यांच्या गाडीला अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ हा अपघात झालेला आहे। तापमान वाढलेलं 43 अंशावरती तापमान गेलेलं आणि याचमुळं या जे विठ्ठल महाराजांची गाडी आहे फॉर्च्युनर, या गाडीचं टायर फुटलं आणि त्यामुळे तो अपघात झाला आणि गाडी ही रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन आदळली। मात्र सुदैवाने यामध्ये विठ्ठल महाराज शास्त्री यांना काही झालेलं नाही। किरकोळ खर्चलेला आहे, मात्र बाकी इतर काही दुखापत झालेली नाही। नक्कीच विनोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।